मॅन ऑफ द मॅच बरोबर ना गोस टू शुभम नागवेकर. आई गावदेवी अदगाव आपण पाहिला असेल की उत्तुंग असे षटकार शुभम यांच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. कारण शेवटच्या क्षणी खेळ कुठे जात होता आणि काय त्यांनी करून ठेवलं हे आपण सर्वांनी पाहिलं. अतिशय चित्तथरारक अशी बॅटिंग आणि मनोरंजनात्मक सर्वांचं मनोरंजन नक्कीच झालं की आपल्या समाजामध्ये असेही प्रतिभावंत खेळाडू आहेत. नक्कीच शुभम आपलं मनापासून अभिनंदन. आपली बॅट अशीच भविष्यामध्ये तळपू दे, समाजाचं नाव आपल्या माध्यमातून मोठं होऊ दे आणि एक चांगली टीम या तालुक्यातून आपण कुठेही जर संधी मिळाली तर आपलं प्रतिनिधित्व समाजाचं करणार याबद्दल खात्रीच नाही. कॉंग्रॅच्युलेशन शुभम. त्यानंतर जाते तर फार मोठी जबाबदारी म्हणजे बॉलरची. कारण सेकंड टर्नला बॉलिंग टाकायची म्हणजे फार मोठी टेन्शनचा गोष्ट असतो. कारण चेस मिळाल्यानंतर बॉलिंग करायची, परत समोरच्या बॅट्समनला बांधून ठेवायची फार मोठी जबाबदारी असते. आणि आपण पाहिलं असेल अतिशय उत्कृष्ट असं बॉलिंग केली. मी बेस्ट बॉलरसाठी देण्यासाठी मी आमंत्रित करतो ऋषिकुमार मोहित आणि गणेश मांजरेकर यांना स्टेजवर की आपण बेस्ट बॉलर गोस टू ज्यांनी 8 विकेट घेतले असा उत्कृष्ट असा बॉलर. बेस्ट बॉलर गोस टू प्रथम मांजरेकर. आई गावदेवी अदगावचे बॉलर. त्यांची उंची बघता की नक्कीच एक चांगला उभरता बॉलर भविष्यामध्ये नक्कीच या श्रीवर्धनच्या माध्यमातून या क्रिकेट विश्वाला मिळणार आहे याबद्दल शंका नाही. त्यानंतर बेस्ट बॅट्समनसाठी मी आमंत्रित करतोय संदेश तोडणकर आणि मंगेश मांजरेकर यांना. तसेच साजेश भाटकर आपणही जॉईन व्हायचं आहे बेस्ट बॅट्समन साठी. या तिन्ही सन्माननीय सदस्यांना मी विनंती करतो की आपण बेस्ट बॅट्समन प्राइज द्यायचं आहे साजेश. आणि बेस्ट बॅट्समन गोस टू त्यांनी 50 रन ओव्हरऑल टोटल टुर्नामेंटमध्ये कुठून काढल्या अक्षरशः. आणि बेस्ट बॅट्समन गोस टू शुभम मांजरेकर अलिबाग कातळपाडा. श्रीवर्धन क्रिकेटमधील एक उभरता तारा ज्यांनी या जिल्ह्याच्या क्रिकेट विश्वामध्ये नव्हे तर राज्याच्या क्रिकेट विश्वामध्ये टेनिस बॉलमध्ये आपलं नाव कमवलेलं आहे. की कॉंग्रॅच्युलेशन शुभम. जोरदार आणि शुभमचं. कारण आपण पाहिलात ज्यांनी रिव्हर्स स्वीपने 2 छक्के मारले ते 2 षटकार अतिशय सुंदररित्या आपण पाहिला असेल. नको हा देऊन टाकू मग काय झालं. आणि स्पर्धेमध्ये आपण पाहिलात की वेगवेगळे खेळाडू इथे दिसले. कितीतरी उदयोन्मुख खेळाडू, नवीन खेळाडू हातामध्ये बॅट घेताना अगदी एवढं सुंदर टायमिंग आणि अगदी इझी 6 मारत होते. शेवटीला ही बॉलर आणि बॅट्समनची एक परीक्षा असते आपल्या टीमला कसं जिंकायचं. आणि हे करत असताना चांगलं जर परफॉर्मन्स झालं तर नक्कीच आपली टीम त्याच्या परफॉर्मन्स जिंकत असते. आणि अशाच उत्कृष्ट परफॉर्मर म्हणून संपूर्ण सिरीजचा खेळाडू आपण इथे काढणार आहोत. आणि ह्यासाठी मी आमंत्रित करतोय बावा वनकर यांना. बावा वनकर चला. राकेश मांजरेकर आपण सामायिकपणे हा सदर हे द्यायचंय, पारितोषिक द्यायचंय. मॅन ऑफ द सिरीज गोस टू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ज्यांनी 6 विकेट आणि टोटल 52 रन कुठून काढल्या असा सुंदर खेळाडू. मॅन ऑफ द सिरीज गोस टू सतेश पाटील. वेलकम. पुन्हा एकदा गावदेवी आदगाव त्याचे प्रतिनिधी आलेले आहेत. हरकत नाही, ते कुठेतरी बाहेर गेलेत. त्यांचे प्रतिनिधी स्वीकारत आहेत त्यांचं पारितोषिक. त्यानंतर आपण येणार आहोत भंडारी प्रीमियर लीग पर्व पहिल्याच्या मुख्य पारितोषिकांकडे. आपल्याला माहिती आहे प्रथम पारितोषिक 40,000 आणि भव्य चषक आणि द्वितीय पारितोषिक 20,000 आणि भव्य चषक. आपण पाहत असाल प्रथमच या श्रीवर्धन तालुक्यामध्ये अगदी विमल्टनची आठवण येईल
असे हे चषक दोन्ही आणलेले. असे चषक मला वाटते प्रथमच तुम्ही सगळे खेळत असाल. सर्वकडे एक टिपिकल एक मॉडेल असते, पण हे मॉडेल वेगळं आहे आणि नक्की ठेवताना आपल्या समाजाची आठवण प्रत्येकाला येणार आहे. तर असा द्वितीय पारितोषिक आपल्याला माहिती आहे. मी आमंत्रित करतोय द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी भावेश मांजरेकर, संजय सातनाक आणि नवनीत तोडणकर यांना, की आपण सदर द्वितीय पारितोषिकाची ट्रॉफी आणि रोख रक्कम 20,000 हे सुपूर्द करावी. आणि रितेश मुरकर यांनी सामायिक ते पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. तृतीय क्रमांकाचा मानकरी खरं तर विनंती असेल सन्मान्य भावेशजी मंजरेकर साहेब, तदनंतर सन्मान्य संजयजी सातनाक साहेब, त्यानंतर सन्मान्य नवनीतजी तोडणकर साहेब, तदनंतर सन्मान्य रुपेशजी रितेशजी मुरकर साहेब तिथे उपस्थित. खऱ्या अर्थाने चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय शिरीष आणि तीर्था 11 कातरपाडा अलिबाग संघ. द्वितीय क्रमांकाचा मानकरी नक्कीच टीमचे ओनर आपण पाहतोय सन्मान्य अंकितजी गोळेकर साहेब. नक्कीच त्यांचं आपण पाहतोय खरं आता डॅशिंग व्यक्तिमत्व, डॅशिंग पर्सनॅलिटी ज्यांची असते सातत्याने. टीमचे ओनर देखील तिथे उपस्थित आहे. संपूर्ण टीम तिथे मात्र आपण पाहायला मिळते. हे थोडंसं मागे व्हायचंय, कॅमेरामध्ये संपूर्णरित्या कॅप्चर झालं पाहिजे. द्वितीय क्रमांकाचा मानकरी खरं तर चांगला खेळवाय का फायनल मध्ये गणपती बाप्पा मंगलमूर्ती. धन्यवाद, आभार. तदनंतर प्रथम क्रमांकाचा मानकरी देण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्मान्य पांडुरंगजी तोडणकर साहेब, भंडारी समाज, अखिल भारतीय भंडारी समाजाचे अध्यक्ष श्रीवर्धन तालुक्याचे. आणि त्याच दरम्यान सन्मान्य अप्पाजी देवकर साहेब, सन्मान्य अखिल भारतीय भंडारी समाजाचे कार्याध्यक्ष म्हणून ज्याची ओळख आहे. आणि त्याच दरम्यान सन्मान्य संतोषजी नागवेकर साहेब, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आणि याच दरम्यान सन्मान्य संदेशजी तोडणकर, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या. आणि याच दरम्यान सन्मान्य ऋषी कुमार मोहित साहेब आपण या. आणि सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या. नक्कीच प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय आई गावदेवी आदगाव संघ, चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन भंडारी प्रीमियर लीग 2024 थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या संपूर्ण स्पर्धेमधील चॅम्पियन संघ ठरलाय आई गावदेवी आदगाव संघ. नक्कीच पाहायला मिळतोय संपूर्ण त्यांची टीम इथे मात्र सेलिब्रेशन करत असताना आपल्याला पाहायला मिळते. सचिन मोरे तसंच प्रेषित तोडणकर आणि नवीन नागवेकर यांचा संघ इथे खेळलाय. आज मात्र संपूर्णरित्या हाहाकार केला, मोठमोठ्या संघाला मात्र परास्त केला आणि हा संघ मात्र मानकरी ठरला या पर्वामधील पहिला चॅम्पियन संघ.